एक असं गाव ज्या गावाच्या मंदिरापर्यंत चक्क 1 कोटी शिवलिंग आहे आणि हे मंदिर नदीच्या मधोमध खडकावर बांधले. आता काय आहे ते 1 कोटी शिवलिंगांचं रहस्य फॉलो करून व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं सांगतो. तर आज आपल्या देवयात्रा सिरीजचा दिवस आहे 26वा आणि मी बोलतोय आपल्या सातारा जिल्ह्यात असलेल्या लिम गावातल्या कोटेश्वर मंदिराबद्दल. हे मंदिर नदीच्या मधोमध असल्यामुळे याचं दृश्य अक्षरशः मन जिंकून घेतं. पेशव्यांचे सरदार नारो अप्पाजी खिरे हेच ह्या लिम गावचे होते आणि त्यांनीच या मंदिराची बांधणी केली असं सांगितलं जातं. गर्भगृहातील काळ्या पाषाणाची मोठी शिवलिंग आणि अखंड पाषाणातील सुंदर नदी या मंदिराची खास ओळख आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावणी सोमवारी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि या मंदिराच्या इथं आल्यावर खरंच मन एकदम शांत होतं, कारण इथे फक्त नदीच्या वाहत्या खळखळत्या पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिलाटच कानापर्यंत ऐकू येते. आता जाणून घेऊया या मंदिराच्या नावामागचं रहस्य. आता या मंदिराचं नाव त्या 1 कोटी शिवलिंगांमुळे पडलं, म्हणजेच कोटेश्वर. आणि ती 1 कोटी शिवलिंग महाबळेश्वर पासून लिंब पर्यंत कृष्णकाठावर आहे आणि त्यातलं शेवटचं शिवलिंग या लिंब मध्ये आहे, म्हणजेच कोटेश्वर मंदिर. आणि हे होतं आपल्या देवयात्रा सिरीजचं 26वं मंदिर. आता तुम्हाला पण असं वाटतंय की तुमच्या गावातल्या मंदिराची येऊन मी माहिती द्यावी, तर मला फॉलो करून कमेंट मध्ये तुमच्या गावाचं नाव टाईप करा.